बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर स्वतः वडिलांनीच अत्याचार केल्याची घटना घडली असून ही घटना मोहोळ तालुक्यातील आहे। अत्याचारित मुलगी रात्री 8:30ला मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये येऊन घटना कथन करताच मंगळवेढा पोलिसांनी तत्परतेने या घटनेची दखल घेऊन फिर्याद दाखल केली व 0 क्रमांकाने कामती पोलीस स्टेशनला वर्ग करून सदर पीडित मुलीला कामती येथे रात्री शासकीय वाहनाने पोहोच केल्याने पीडितेला न्याय मिळाल्याने मंगळवेढा पोलिसांचे कामकाजाबाबत कौतुक होत आहे। या घटनेची हकीकत अशी की सदर पीडित मुलगी मोहोळ तालुक्याच्या ग्रामीण भागात राहावयास असून तिच्या वडिलांबरोबर पटत नसल्यामुळे वडिलांपासून गेली 10 वर्षापासून विभक्त माहेरी मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात राहावयास आहे। 19 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजता यातील पीडित मुलीचे वडील घरी होते तर तिचे आजोबा एका कारखान्यात कामावर गेले होते। ही संधी साधून आरोपी वडिलांनी मुलीस नवीन तुला ड्रेस आणलाय तो मला घालून दाखव असं नाटक केलं। या पीडित मुलीने नवीन कपडे घातले नाहीत। आरोपी तथा वडिलांनी घराच्या दाराला कडी लावून अंथरूण टाकून हातपाय दाबण्याचा बहाणा केला। त्यावेळी पीडितेने वडिलांचा शब्द प्रमाणित मानून पाय दाबण्याची सेवा करत असताना आरोपीने तिच्या हाताला धरून जवळ ओढून चुंबन घेतले व अंगावरील कपडे काढून जबरदस्तीने अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवले। यावेळी पीडितेने स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आरोपीच्या हाताला चावा घेतला, मात्र पीडित मुलीपेक्षा आरोपीची ताकद जास्त असल्याने त्याने तिला सोडले नाही। तदनंतर या घटनेबाबत तू कोणाला काही सांगू नकोस असा दमही तिला दिला। यावेळी पीडितेने आरोपीला जोरात ढकलून सुटका करून घेतली व तसेच कपडे घालून दाराची कडी लावून बाहेर पळत येऊन बाहेरून दरवाजाला कडी लावली। तदनंतर पीडितेने मदतीसाठी बाहेर हाका मारल्या, मात्र तिच्या मदतीला कोणीही धावून आलं नाही। या दरम्यान पीडिता बाहेरच अंधारात बसून राहिली। रात्री 9 वाजता तिचे आजोबा कामावरून घरी आले। 20 जून रोजी पीडितेने मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात राहत असलेल्या आईला फोन करून घडलेली हकीकत कथन केली। यावेळी आईने तिला मंगळवेढ्याकडे देण्याचा सल्ला केला। सायंकाळी 6 वाजता येथून मिळेल त्या वाहनानं मंगळवेढा बस स्टँडवर रात्री 8 वाजता ती आली। यावेळी आई पण तिथे पोहोचली होती। पीडित मुलगी व तिची आई पोलीस स्टेशनला येऊन सदर घटनेची हकीकत पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना कथन केली। या घटनेची पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना माहिती देताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी विक्रांत गायकवाड, उपनिरीक्षक नागेश बनकर, निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे आदींच्या पथकानं घटनेचं गांभीर्य ओळखून तत्काळ मंगळवेढा पोलीस ठाण्यात वडिलांविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा केलाय। कामती पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आरोपीला ताब्यात घेण्याच्या सूचना करून सदर गुन्हा कामती पोलीस स्टेशनला वर्ग केलाय। रात्रीची वेळ लक्षात घेऊन पोलीस पथकानं पीडित मुलीची सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी शासकीय पोलीस गाडीनं कामती येथे तिची पोहोच केली। दरम्यान मंगळवेढा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्परतेने केलेल्या या कारवाईबद्दल सर्वत्र त्यांचं कौतुक होतं। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर। प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।